नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया। इथे आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। इथे सुमित्रा म्हणते, चल ऋषिकेश जानकी घरामध्ये चला। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही आम्ही असे घरामध्ये येणार नाही। तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। ऋषिकेशने आपलं मन बदललं की काय असं सगळ्यांना वाटतं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी या घरातून आपण खूपच जास्त अपमानित होऊन बाहेर पडलो होतो, तुला माहिती आहे ना। त्याच्यामुळे बायको आता आपण असं जायचं नाही तर खूपच जास्त शानमध्ये जायचं असं ऋषिकेश म्हणतो आणि जानकीला उचलून घेतो। आणि त्याचबरोबर इथे ऋषिकेश बरोबरच संपूर्ण त्याचे शेतकरी बांधव जे आहे, जे त्याचे सहकारी आहेत, ते सुद्धा आपापल्या बायकांना उचलून घेतात। कारण ते सुद्धा ऋषिकेश आणि जानकी तिथून बाहेर पडल्यानंतर परत त्या घरापर्यंत कधीच आलेले नसतात, म्हणून ते सुद्धा दारापर्यंत ऋषिकेश बरोबर येतात। त्याचबरोबर इथे दारापाशी आल्यानंतर इकडे आता जी आपली बाबी आत्या आहे ती दोघांचे पाय धुते आणि त्याचबरोबर जीजी अक्का जी असते ती आता ऋषिकेश आणि जानकी दोघांचंही औक्षण करते। त्याचबरोबर सुमित्रा मॅडम ज्या आलेल्या आहेत त्यासुद्धा इथे दोघांचंही आता औक्षण करतात। बाबी आत्याने आता औक्षण केल्यानंतर ऋषिकेश जानकी दोघेजण घरामध्ये प्रवेश करणार असतात। बाबी आत्या आता उंबऱ्यामध्ये माप ओलांडून गृहप्रवेश करण्यासाठी मापसुद्धा आणून ठेवलेलं असतं। सुमित्रा म्हणते, चला जानकी ऋषिकेश, जानकी आता माप ओलांडून आतमध्ये ये बरं। तेव्हा इथे सुमित्रा मॅम म्हणत असतात, अहो असं कसं बोलताय तुम्ही, असं कसं ती गृहप्रवेश करेल, आता उखाणा तर झाला पाहिजे ना। हे बघा ना, मी तुमची सासू आहे ना मी तुमची आई आहे, पण उखाणा तर झालाच पाहिजे। तेव्हा इकडे आता नित्या म्हणत असते, अगदी बरोबर, आता तुम्ही दोघेजण पुन्हा एकदा गृहप्रवेश करताय म्हणजे उखाणा तर झालाच पाहिजे। तेव्हा इकडे सुमित्रासुद्धा म्हणते, मी तुमची आई आणि सासू दोन्ही नसले ना तरी मला पूर्ण अधिकार आहे हे सांगण्याचा की उखाणा घेतलाच पाहिजे आणि तुम्हाला माझं ऐकावंसुद्धा लागेल। तेव्हा इथे ऋषिकेश खूप छान असा उखाणा घेतो। त्याच्यानंतरला नित्या म्हणते की जानकी तुझासुद्धा आता तोडीस तोड असा उखाणा झालाच पाहिजे। तेव्हा जानकी तर खूपच लांब लचक आणि सुंदर असा उखाणा घेते, ती तर आपल्या घरावरूनच घेते आणि ऋषिकेश नेहमीप्रमाणे आपल्या जानकीवरूनच घेतो। त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, जानकी आणि ऋषिकेश दोघेजण आता गृहप्रवेश करत असतात आणि तेव्हा इथे गृहप्रवेश केल्यानंतर जानकी ऋषिकेश या दोघांना आठवतं की कशा पद्धतीने त्या दोघांनी ते घर सोडलेलं असतं। अंगावरती जे कपडे असतात त्याच कपड्यांवरती त्यांनी ते घर सोडलेलं असतं। तर इकडे ओवी तर शाळेतूनच आलेली असते आणि तिच्या पायामध्ये चपलासुद्धा नसतात आणि तशीच ती घराबाहेर पडलेली असते आपल्या आईवडिलांबरोबर। त्याचबरोबर इथे ऋषिकेशने आपल्या बायकोच्या स्वाभिमानासाठी तो आशीर्वाद बंगला सोडलेला असतो आणि त्या घरामध्ये त्यांना जितकं अपमानित केलेलं असतं तो अपमान सहन करून त्या दोघांनी आपला नवीन संसारसुद्धा सुरू केलेला असतो, अगदी त्याच इथे आत्मविश्वासाने। त्याचबरोबर इथे तो प्रसंग आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्याही नजरेच्या समोर उभा राहतो। दोघेजण गृहप्रवेश करून आशीर्वाद निवासामध्ये आता आपलं पाऊल टाकतात। तेव्हा इकडे आजीचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं, ही कुठल्या हाडामासाची आजी आहे तेच कळत नाही। आणि त्याचबरोबर इथे नानासाहेबांना खूपच जास्त आनंद हा झालेला असतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जानकी ऋषिकेश जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा दोघेही घराचा आशीर्वाद घेतात। तेव्हा इकडे जानकीला आठवतं, हे घर म्हणजे जानकीसाठी तिचं सर्वस्व आहे प्रेक्षकांनो, आणि ते तिने वेळोवेळी तिच्या कामातून आपल्याला दाखवलेलं आहे। त्याचबरोबर इथे आता जानकी जेव्हा घर सोडून जात असते त्यावेळेला सुद्धा तिने आपल्या घराच्या अशाच ती पाया पडलेली असते, घराचा आशीर्वाद तिने घेतलेला असतो आणि इथे त्याच आशीर्वादामुळे ती दिलेला शब्द पूर्ण करत की वाजत गाजत घरामध्ये पुन्हा प्रवेश करणार आणि तिने तो प्रवेश केलेला असतो। प्रेक्षकांनो, जेव्हा ती घरामध्ये येते तेव्हा इथे सर्व माणसांना आपल्या भरलेल्या घरामध्ये बघून खूपच जास्त जानकी आता इमोशनल होते। त्या घरापासून ते कित्येक महिने ती लांब राहिलेली असते। त्यानंतर इथे तिच्या डोळ्यातले अश्रू बघून ऋषिकेशला कळलेलं असतं की जानकी आता काय फील करते, जणू काही तिचा श्वास परत आलाय, तिची माणसं तिच्याबरोबर जोडली गेलेली आहेत हे ती जेव्हा बघते तेव्हा इथे जानकीच्या डोळ्यात पाणी येतं हे ऋषिकेशला कळतं आणि तो आपल्या बायकोला प्रेमाने मिठीत घेतो।
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आपल्याला ऋषिकेशची ही बाजू बघायला मिळते, जो ऋषिकेश सगळीकडे आपली ताकद दाखवत असतो, आपली हुशारी दाखवत असतो, पण बायकोच्या समोर तो पूर्णपणे इमोशनल होऊन जातो. बायको त्याच्यासाठी त्याचं सर्वस्व आहे. म्हणजे ती जरी अनाथ असली आणि सगळ्यांनी जरी एका पॉईंटला तिला एकटं ठेवलेलं असतं, तरीसुद्धा ऋषिकेश तिचा नवरा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा असतो आणि तो तिची साथ कधीही सोडत नाही. उलट तिच्यासाठी तो सगळ्यांबरोबर लढत असतो. तेव्हा इकडे सगळेजण मिळून आता जानकी ऋषिकेशचं औक्षण करतात आणि त्याचबरोबर इथे सुमित्रा म्हणत असते, अहो बघितलंत ना, आज खऱ्या अर्थाने आपल्या घराचं वैभव, आपल्या घराचं चैतन्य परत आलेलं आहे. आपली जानकी आणि ऋषिकेश घरामध्ये परत आलेत तर घर कसं भरलेलं वाटतंय ते बघा. तेव्हा इकडे आता नानांच्या डोळ्यातून अश्रू येतात, ते खूपच जास्त इमोशनल होतात. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की आई, तुम्हाला खरं सांगू का, खरं तर हे सगळं ना माझ्या माणसांमुळे झालं आहे. मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करू शकले, मी ऋषिकेशला घरी आणू शकले या माझ्या प्रेमाच्या माणसांमुळे. कारण ऋषिकेश तयारच नव्हते. मी त्यांना किती समजावलं, मग माझी जवळची सगळी माणसं आली आणि त्यांनी ऋषिकेशला समजावलं, त्यांना तयार केलं आणि म्हणून ऋषिकेश घरी परत यायला तयार झालेले आहेत. तेव्हा इथे सुमित्रा मॅम म्हणत असतात, हे बघा आम्हाला थँक्यू म्हणायची गरज नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही, तुमचे खूप खूप आभार, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की उपकाराची भाषा करू नका, आम्ही सुद्धा तुमची कुणीतरी आहोत ना. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या घरामध्ये संशयाला आणि अविश्वासाला जागा देऊ नका. एकमेकांबरोबर प्रेमाने राहा. शेवटीला काय असतं ना, घरोघरी मातीच्या चुली, प्रत्येक घरामध्ये हे असंच आहे. आणि जर आपण एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांवरती विश्वास ठेवला ना, तर अशी एकमेकांबरोबर राहणारी घरं दुरावणार नाही. त्याच्यामुळे जर कुठलं घर असं तुटत असेल तर उलट आपण त्या घराला एकत्र आणण्यासाठी मदत केली पाहिजे. बरोबर की नाही? तेव्हा जीजी अक्का म्हणते, नाहीतर काय, मी सुद्धा माझ्या लेकावरती आणि सुनेवरती विश्वास ठेवला नव्हता आणि मी सुद्धा त्या दोघांना असंच घरापासून लांब केलं होतं. पण नंतर माझी अक्कल ठिकाणावरती आली. मी माझ्या मुलावरती आणि सुनावरती विश्वास ठेवला आणि खऱ्या अर्थाने माझं कुटुंब त्यावेळेला पूर्ण झालं होतं. घरामध्ये माझ्या सुख शांती आली होती. चुका कुणाकडून होत नाही, चुका सगळ्यांकडून होतात, पण त्या चुकांमधून आपण काही ना काहीतरी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा इकडे आता बाबी आत्या म्हणत असते, आणि जानकी खरं सांगू का, तू बरोबर बोलली होतीस ग. कितीही वाईट जरी परिस्थिती असेल ना, त्याच्याशी आपण लढत राहिलं पाहिजे, कारण वाईटानंतर शेवट हा नेहमी चांगलाच होतो. हे अगदी बरोबर तू म्हणालीस. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे नित्या म्हणत असते की जानकी, आणि आपण कितीही चांगले असलो ना, घर जोडणारे असलो तरीसुद्धा सुखावरती काही लोक नागिनीसारखा विळखा घालून बसलेलेच असतात. तो विळखा घालून बसणारी व्यक्ती आमच्या घरामध्ये होती शालिनी वहिनी, आणि तुझ्या घरामध्ये आहे ती ऐश्वर्या. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते, काय ग, काय काय म्हणालीस तू, काय म्हणालीस तू ऐश्वर्याला? तेव्हा नित्या म्हणते, काय चुकीचं म्हणाले, जे बरोबर आहे ना तेच म्हणाली आहे मी. तुम्ही सांगा ना आजी, मगाशी तुम्ही वरती कशासाठी गेला होतात आणि काय करण्याचा प्रयत्न करत होतात? हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून करत होता हे मला माहिती नाही आहे, असं वाटते का तुम्हाला? तेव्हा इथे आजी आता काही बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे सुमित्रा म्हणत असते, अगं आई गप्प बसू आता, तू काय करत होतीस ना हे सगळ्यांनी बघितलंय, कळलं का तुला? तेव्हा आता काही बोलू नकोस. मी म्हणते ना, माझी जानकी आणि ऋषिकेश या घरामध्ये परत आलेत, कुणाचीही त्यांना आता दृष्ट लागायला नको आणि मला त्याच्यावरून वादसुद्धा नको या घरामध्ये. मला फक्त आता आनंद हवा आहे. तेव्हा इकडे आता सगळेजण जायला निघालेले असतात. तेव्हा सुमित्रा आणि जानकी म्हणतात, नाही, कुणीही जायचं नाही आहे, जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही. तेव्हा इकडे जीजी अक्का सुमित्रा म्हणतात की जेवायला आम्ही नंतर परत कधीतरी नक्की येऊ, पण आता आम्हाला जाऊ दे. तेव्हा इकडे तुम्ही सगळेजण एकमेकांबरोबर वेळ घालवा असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा इथे सगळेजण जायला तयार होतात. तेव्हा जानकी ऋषिकेश सगळेजण इथे मोठ्यांचा आशीर्वाद घेतात, सगळ्यांचा आशीर्वाद घेतात आणि जानकी अगदी दारापर्यंत सगळ्यांना मानाने सोडायला जाते. त्याचबरोबर इथे आता ऐश्वर्या आणि सारंगची तोंडं काळी झालेली असतात. सारंग म्हणत असतो की बघा बघा काय तोंड काळं झालंय, काय अवस्था झाली आहे आपली, आणि हे सगळं तुमच्यामुळे झाले. तुम्ही तोंड काळं करायला सांगितलं होतं ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट, तुम्ही उगाच मला बोलू नका. हे सगळं ना त्या आजीने केले, त्यांनी आपल्यावरती माती टाकली. त्यांना सांगितलं होतं की वरती जाऊन जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या अंगावरती माती टाका, तर त्यांनी काय केलं, बरोबर आपल्याला बघून आपल्यावरतीच माती टाकली.
तेव्हा सारंग म्हणतो, शेवटीला काय, प्लॅन तुमचाच होता ना, तुमचाच प्लॅन फसला ना, तोंड कुणाची काळी झाली. बरं ठीक आहे ऐश्वर्या, आता एक काम करा, जा अंघोळ करून घ्या, जा तुम्ही चांगलं नाही दिसत, खरं सांगतोय, जा अंघोळ करा जा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, गप्प बसा तुम्ही, तुमचं तोंड बघितलं ना आरशामध्ये, काय झालंय ते, काय अवस्था झाली ती आपली, जा मग तुम्ही तुमचं तोंड धुवा, जा ना, जा अंघोळ करून घ्या, असं ऐश्वर्या उलट सारंगलाच सांगते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता जानकी आणि ऋषिकेश दोघेजण घरी आलेले असतात. गृहप्रवेश झालेला असतो, घराच्या पाया पडून झालेलं असतं, पण इथे अजून सुमित्राचा आणि नानांचा आशीर्वाद घ्यायचं राहिलेलं असतं. त्यामुळे इथे जानकी म्हणते की ऋषिकेश या, आणि इथे ती सुमित्राच्या पाया पडते. पण प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश सुमित्राच्या पाया पडत नाही, तो काही वाकत नाही, तो उभाच राहतो आणि फक्त हात जोडतो. त्याचबरोबर इथे आता ऋषिकेश येतो कुणाच्या, तर नानांच्या पाया पडायला. तेव्हा इकडे जानकी म्हणते, ऋषिकेश नानांचा आशीर्वाद घ्यायला या. तेव्हा इथे नाना आता भरभरून खूपच जास्त सुख पावलेले असतात. जणू काही जानकी आणि ऋषिकेशला बघितल्यानंतर त्यांचा ऊर भरून आलेला असतो. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी दोघेजण नानांचा आशीर्वाद घेतात. त्यानंतरला नाना तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की देवघरामध्ये जा आणि देवांचा आशीर्वाद घे. तेव्हा इकडे जानकीला काही कळत नसतं, कारण नाना व्यवस्थित बोलत नसल्यामुळे तिला काही कळत नाही. पण इथे आता सुमित्रा म्हणते, अगं जानकी, ते तुला आणि ऋषिकेशला देवाचा आशीर्वाद घ्यायला सांगतायत, देवघरामध्ये तुला जायला सांगतायत. तेव्हा जानकी ऋषिकेश दोघेजण देवघरामध्ये येतात आणि जानकी आधी आपलं देवघर बघते आणि ती ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, आपण आहे ना आपलं देवघर आधी आणूया आणि आपले देव आपल्या देवघरामध्ये ठेवूया. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे चालेल. तेव्हा इथे जानकी आता देवाजवळ दिवा लावते आणि म्हणत असते की देवा, मी या घरामध्ये परत आलेली आहे, माझ्या हक्काच्या स्वतःच्या घरामध्ये मी परत आलेली आहे. सगळं काही माझ्या मनासारखं झालं आहे, पण शेवटीला माझ्यावरती झालेला सगळ्यात मोठा आरोप अजून बाजूला झालेला नाही आहे. नानांना मी धक्का दिलेला नाही आहे, हे सुद्धा मला इथे आता सिद्ध करावं लागणार आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची आणि मदतीची गरज आहे देवा. आणि माझ्या घराची जी ही घडी विस्कटलेली आहे ना, तीसुद्धा आता मला व्यवस्थित करायची आहे. दुरावलेली नाती मला जवळ आणायची आहेत. आणि त्या ऐश्वर्याने जे काही हा पसारा करून ठेवलाय, तो सगळा आता मलाच आवरायचा आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की सगळ्यात आधी या घरामध्ये माझी जी जागा आहे ती मला पुन्हा एकदा नव्याने निर्माण करायची आहे, आणि त्यासाठी मी निर्दोष आहे हे मला सिद्ध करावं लागणार आहे. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याची अक्कल अजून ठिकाणावरती आलेली नसते. ऐश्वर्या अजून सुधारलेली नाही आहे, तिची शेपटी वाकडी ती अजून वाकडीच आहे. ती आरशामध्ये बघते आणि म्हणते की जानकी, शेवटीला तू या घरामध्ये परत आलीस ना. माझा इथे आता जो काही रुतबा होता, जो काही मान होता, तो तुझ्यामुळे आता परत जाणार आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की जानकी, तू या घरामध्ये परत आली आहेस ना, 4-5 दिवस आता सुखाने राहा, जरा आराम कर, कारण नंतर मी असा काही धमाका करणार आहे ना, अशी काही तुझी वाट लावणार आहे की या घरामध्ये मी परत का आले म्हणून तुला इथे आता त्रास होईल, कळतंय तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे जानकी ऋषिकेश देवाचा आशीर्वाद घेत असताना इथे नाना म्हणत असतात की जानकी जानकी अशी ते ओरडत असतात. तेव्हा जानकी येते आणि म्हणते, नाना काय झालं. तेव्हा नाना म्हणतात की देवघरामध्ये मला पण जायचं आहे. तेव्हा इकडे नाना म्हणतात की देवघरात घेऊन चल. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे नाना, चला देवघरात जाऊया. तेव्हा इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण मिळून नानांना देवघरामध्ये घेऊन जात असतात. नानांना आता देवाचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि त्यांची माफीसुद्धा मागायची असते. तेव्हा जानकी ऋषिकेश दोघेजण इथे आता नानांना घेऊन देवघरामध्ये येतात आणि इथे नाना आता हात जोडतात. तेव्हा इथे नाना इमोशनल झालेले असतात. तेव्हा जानकी म्हणते की नाना, तुम्ही कशाला रडताय, तुमच्या डोळ्यात पाणी. तेव्हा इथे नाना त्या दोघांची माफी मागत असतात. तेव्हा जानकी म्हणते, नाना मला माहिती आहे तुम्हाला काय वाटते, पण तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ आणि नका तुम्ही रडू. आता जानकी आणि ऋषिकेश दोघेजण घरी परत आलेत ना. हे बघा नाना, मी तुम्हाला वचन देते की आता या घरामध्ये मी परत आली आहे. आपल्या घरातला देवघरसुद्धा मी इथे आणून परत ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही नाती दुरावलेली आहेत ना, तीसुद्धा मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या घराची विस्कटलेली घडीसुद्धा मी आता व्यवस्थित करेन. माझ्यावरती जो काही आरोप झाला आहे ना नाना, तो आरोपसुद्धा मी लवकरच आता खोडून काढणार आहे. मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे. आता जानकी आणि ऋषिकेश या घरामध्ये आलेत ना नाना, तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही आहे. या घरामध्ये जितका तुम्हाला त्रास सहन करावा लागला आहे, तितका त्रास आता दुसऱ्या माणसांना होणार आहे.
त्याचबरोबर इथे जानकी ऋषिकेश यांच्या बॅगा वगैरे आता सगळ्या शेतकरी बांधवांनी आणलेल्या असतात। शेतकरी बांधव प्रत्येक वेळेला ऋषिकेश आणि जानकीच्या पाठीमागे उभे असतात। त्याचबरोबर इथे आता महत्त्वाचा भाग म्हणजे देवघर परत आलेलं असतं। तेव्हा जानकी म्हणते की नाना हे बघा आपला देवघर परत आला। तेव्हा गुलाबदादा म्हणतात की जानकी वहिनी कुठे ठेवायचं आपला देवघर? तेव्हा जानकी म्हणते गुलाबदादा जी वस्तू जिथे होती ना तिथे ती परत जाणार आहे, त्याच्यामुळे देवघर आपलं जिथे होतं तिथेच नेऊन ठेवायचं देवघरामध्ये। तेव्हा इकडे जानकी म्हणते आई आपलं जुनं देवघर चालेल ना? तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते मग खरी आपल्या देवघराची जागा ही त्याचीच तिथे आहे। त्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे जानकी म्हणत असते की आई आपल्या देवघरामुळेच आपलं घर वाचलं या। हे बघा या देवघराला आहे ना इथे नानांनी इथे आता एक जागा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या घराचे पेपर होते। त्याचबरोबर आपल्या ऋषिकेशच्या हातामध्ये जे कडा आहे ना त्याच्यामध्ये पासवर्ड आहे आणि त्याची ही किल्ली। त्यानंतर सुमित्रा म्हणजे अच्छा म्हणजे तुम्ही हेच म्हणत होता का? कुलूप किल्ली कडा तुम्ही हेच म्हणत होता ना? तेव्हा नानासाहेब म्हणतात हो मी याच्याबद्दलच बोलत होतो। तेव्हा इकडे सौमित्र म्हणत असतो की चला जानकी वहिनी फायनली दोघे जण आता घरी आलेले आहेत आणि आपलं देवघरसुद्धा आलेलं आहे। तेव्हा इकडे जानकी म्हणते आई देवघर आपल्या देवघरामध्येच ठेवायचं ना? तेव्हा सुमित्रा म्हणते हो हो तिथेच ठेवायचं। तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते आणि एवढं मोठ्या ऐश्वर्याने देवघर आणले त्याचं काय करायचं? तेव्हा सुमित्रा म्हणते आई अगं असं काय करतेस? हे देवघर म्हणजे आपलं पिढीचा देवघर आहे, त्याची जागा देवघरात नाही तर कुठे असणार? तेव्हा ऋषिकेश म्हणतो बरं ते ठीक आहे देवघराला तर त्याची जागा मिळाली, आता आम्ही दोघांनी कुठे राहायचं आहे? तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की दादा तू दुसरं कुठे राहणार? तुम्ही दोघे जर तुमच्या रूममध्येच राहणार आहात। आम्ही कधीच आमच्या दोघांचं सामान गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलेलं आहे, तुमच्या दोघांची जागा तुमच्या रूममध्ये नसणार तर कुठे असणार आहे? तेव्हा इकडे सौमित्र ऋषिकेशच्या हातातून त्यांच्या बॅग वगैरे घेतो आणि आता त्यांच्या रूममध्ये ठेवायला जात असतो। तेव्हा इकडे जानकी म्हणत असते सौमित्र भाऊजी मग तुम्ही दोघे जण गेस्ट रूममध्ये का राहणार? तेव्हा इकडे अवंतिका म्हणते कारण आमच्या रूममध्ये ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी राहत आहेत ना म्हणून। तेव्हा इथे जानकी म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं ना एवढे मोठे तुम्ही वकील आहात, तुम्ही न्यायासाठी लढत असताना मग स्वतःवरती अन्याय होऊन तुम्ही काय आता गप्प बसणार आहात का? तेव्हा इकडे तुम्ही दोघांनी तुमच्या रूममध्ये राहायचं आणि ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी दोघे जण त्यांच्या रूममध्ये जातील। तेव्हा इथे सौमित्र म्हणतो कशाला जानकी वहिनी अगं आम्ही दोघे जण आहोत ना, आम्ही दोघे जण गेस्ट रूममध्ये राहू, त्यांना राहायचं आहे तर राहू दे तिथे। जानकी म्हणते अजिबात नाही, त्या दोघांनी त्यांच्या रूममध्ये जायचं, त्यांना काही त्यांची रूम नाही आहे आणि तुम्ही दोघांनी तुमच्याच रूममध्ये थांबायचं। मी आली आहे ना, मी तुम्हाला तुमची जागा मिळवून देणार। त्या ऐश्वर्याचं कोण ऐकतंय? अन्यायासाठी लढत असता स्वतःवरती अन्याय होत असताना गप्प बसणार आहात? तेव्हा इकडे आता जर रूममधून कोणी बाहेर पडेल ना तर ते असतील ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी, तुम्ही दोघं जण नाही, तुम्ही दोघे जण तुमच्याच रूममध्ये थांबायचं। तेव्हा इकडे आता आजी आलेली असते। आजी आल्यानंतर ती म्हणत असते अगं ऐश्वर्या, तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही इथे कशाला आलात? तुम्ही इथे काय करताय? हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्हाला एक काम सांगितलं होतं ते धड तुम्हाला जमलं नाही ना, तुम्ही ती माती माझ्या डोक्यामध्ये टाकलीत, सारंगच्या डोक्यामध्ये टाकलीत, तुम्हाला त्या जानकी आणि ऋषिकेशच्या डोक्यात टाकायला सांगितली होती ना, ते जमलं नाही तुम्हाला, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधून बाहेर व्हा। तेव्हा इथे आजी म्हणतात नाही तेच तर मी सांगायला आली आहे ना, ही रूम तुझी नाही आहे आता, कारण ही रूम अवंतिका आणि त्या सौमित्राची आहे, त्यामुळे जानकी म्हणाली आहे की तुम्ही दोघं जण या रूममध्ये राहायचं, कारण का सौमित्र आणि अवंतिकाने ऋषिकेश आणि जानकीला त्यांची रूम परत केली। तेव्हा आता तुम्ही या रूममधून बाहेर पडायचं आणि तुमच्या रूममध्ये जायचं। तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही, ही रूम आमची आहे आणि आम्ही इथेच थांबणार। तेव्हा इथे सारंग म्हणतो की हे बघा तुम्ही एक काम करा, ही रूम आता आपल्याला खाली करावीच लागणार आहे, कारण हे बघा ना आपले ग्रह फिरलेले आहेत, कशाला उगाच आपण इथे आता वाद निर्माण करायचा। आता सौमित्र दादा आणि अवंतिकाने दिले की नाही त्यांची रूम त्यांना परत, मग आपण त्यांना त्यांची रूम परत करूया। तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की अजिबात नाही, मी नाही रूम परत करणार। तेव्हा तिथे जानकी येते आणि म्हणते ऐश्वर्या दरवाजा उघड। तेव्हा ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही, मी दरवाजा उघडणारच नाही आहे। तेवढ्यातच इथे आता सारंग म्हणतो नको ऐश्वर्या असं काय करताय तुम्ही, मी दरवाजा उघडतोय, उगाच घरामध्ये अजून तमाशा नको। तेव्हा सारंग जातो आणि दरवाजा उघडतो। तेव्हा इकडे जानकी येते आणि म्हणते काय ऐश्वर्या
अजून तू दरवाजा उघडायला आली नाहीस, एवढा उशीर करतात का? तेव्हा इकडे लगेचच सौमित्र म्हणत असतो की माहिती तर इथपर्यंत पोचलेच असेल, गॉसिप चालू होतं ना, त्याच्यावरून समजून घेतलं. तेव्हा अवंतिका म्हणते, अरे सौमित्र, फक्त इथे गॉसिप होत नाही तर खूप मोठे मोठे प्लॅन्स इथेच तर ठरतात ना. तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणतो की आजीकडून कळलं असेल, पण आता जानकी वहिनीकडून माहिती करून घे. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या, ही रूम अवंतिका आणि सौमित्र भाऊजींची आहे आणि तुमच्या दोघांची रूम दुसरी आहे. त्याच्यामुळे आता ही रूम खाली करायची आणि तुमच्या रूममध्ये जायचं, कळलं तुम्हाला? तेव्हा इकडे अवंतिका म्हणते, आई आई ग, माझी पाठ किती दुखायला लागली, खूपच जास्त पाठ दुखते माझी. सारंग, अहो बघा ना किती त्रास होतोय मला. तेव्हा इथे आजी म्हणते की हो ग हो, किती पाठ दुखते तिची. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी कुठेही जाणार नाही आहे, एवढं सामान मी कसं शिफ्ट करू? तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या, बरोबर तुझी पाठ कशी काय गं दुखायला लागते तुझ्या वेळेनुसार. तेव्हा आजी म्हणते, अगं तुला कुठे माहिती आहे, तू आत्ता आली आहेस ना, गेली 2 दिवसापासून तिची पाठ दुखते. तेव्हा इकडे जानकी म्हणते, बरं ठीक आहे, तुझी पाठ दुखते ना ऐश्वर्या, मग एक काम कर, तुला मी 2 दिवस देते. 2 दिवस आराम करायचा आणि त्याचबरोबर रूमसुद्धा रिकामी करायची, कळलं का? सगळं सामान तुझ्या रूममध्ये नेऊन ठेवायचं. 2 दिवस आहेत तुझ्याकडे, 2 दिवसामध्ये रूम खाली झाली पाहिजे आणि इथे सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाला त्यांची रूम परत दिली पाहिजे, कळलं तुला? तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, आणि सारंग भाऊजी खूप स्ट्रॉंग औषध घेऊन या ऐश्वर्यासाठी, आणि तिच्या अंगावरती ती पांघरूनसुद्धा देते आणि तिला म्हणत असते की काळजी घे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, का स्ट्रॉंग औषध का? तेव्हा जानकी म्हणते, नाही गं, अजून खूप धक्के तुला पचवायचे आहेत ना, सूत समेत सगळं तुला वापस मिळणार आहे हळूहळू, त्यासाठी तुला आता स्ट्रॉंग औषधचीच गरज लागेल ना, म्हणून सांगितलं सारंग भाऊजींना की तुझ्यासाठी स्ट्रॉंग औषध घेऊन येऊ दे म्हणून, कळलं ना? तर इथे ऋषिकेश आपल्या रूममध्ये आता संपूर्ण कपाटामध्ये आपले कपडे वगैरे लावून ठेवत असतो. तेव्हा त्याला आठवतं ज्या वेळेला इथे ऋषिकेश घर सोडत असतो त्यावेळेला सुद्धा त्याने सगळे कपडे वगैरे बॅगमध्ये भरलेले असतात आणि तो स्वतःच आता आपल्या रूममध्ये सगळीकडे आपलं सामान व्यवस्थितरित्या लावत असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळं सामान ओवीने सुद्धा तिचं लावलेलं असतं. ओवी म्हणते, बाबा आज मी खरंच खूप खुश आहे, बघा ना इथे माझं सगळं सामान मी व्यवस्थित लावलेलं आहे. तिथे माझ्या सामानाला जागाच नव्हती म्हणून सगळं माझं साहित्य मी माझ्या स्कूल बॅगमध्ये ठेवत होते, पण इथे बघा ना सगळं काही आता व्यवस्थित इथे राहिलेलं आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हो ना, मी सुद्धा सगळं सामान आता व्यवस्थित लावलंय. तेव्हा जानकी आहे त्याने म्हणत असते, काय इथे आता बाप लेकीचं काय चाललंय, गप्पा चालल्यात वाटतं, आणि हे काय, मी यायच्या आधी संपूर्ण रूम इथे व्यवस्थित क्लीनसुद्धा करून ठेवले आणि सामानसुद्धा लावून ठेवलंय. तेव्हा इथे ओवी म्हणते, मग काय आई, तू किती काम करतेस, तू किती थकतेस, म्हणून आम्ही तुला थोडी मदत केली, बाकी काही नाही. तेव्हा जानकी म्हणते, ओवी आजीने बोलावलंय, नानांनी तुझी आठवण काढली असेल, जा त्यांना भेटून ये. तेव्हा ओवी म्हणते, ओके, आणि ती लगेचच आता जाते आपल्या आजी आजोबांना भेटायला. तेव्हा जानकी म्हणते, काय मग ऋषिकेश, कसला विचार करताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही का जानकी, म्हणजे बघ ना, मी 35 वर्ष मी या घरामध्ये राहिलो होतो आणि त्यानंतरला एकाएकी या घरातून निघून गेलो आणि मग आपल्या दोघांनी आपण स्वतःच्या हिमतीवरती पुन्हा आपला संसार उभा केला आणि आता या घरामध्ये मी परत आलोय ना, पण तरीसुद्धा एका अनोळखी ठिकाणी आलो आहे असंच वाटतंय गं. म्हणजे त्या आठवणी मनामध्ये जशा काही घर करून बसल्यात, त्याच्यामुळे जरी मी माझ्या घरी आलो आहे तरीसुद्धा आपलेपणा जाणवत नाही आहे, कुणीतरी अनोळखीच आहे असं वाटतंय. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश एक सांगू का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही नको, आता मला ज्ञान नको आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश ज्ञान नाही हो, ज्ञान कुठे देते, ऐका तर ना काय म्हणते ते. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश जेव्हा आपल्या मोबाईलमधलं स्टोरेज पूर्णपणे फुल होतो तेव्हा आपण काय करतो? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला नाही माहिती. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश सांगा ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय करतो म्हणजे काय, जे फोटो आपल्याला नको असतात ते डिलीट करतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, तसंच जेव्हा आपल्या मोबाईलमध्ये स्टोरेज पूर्ण फुल होतो तेव्हा आपण नको असलेले फोटो व्हिडिओज सगळं काही डिलीट करतो की नाही, रिफ्रेश करतो. तसंच तुम्हीसुद्धा सगळ्या वाईट आठवणी आहेत ना त्या डिलीट करून टाका आणि रिफ्रेश व्हा बरं.
तर इकडे आता पुढील भागामध्ये जानकी म्हणत असते की ऋषिकेश पोलीस का आलेत आपल्याकडे. तेव्हा पोलीस म्हणत असतात की आम्ही इथे आलो आहे सारंग रणदिवे यांना अरेस्ट करायला, कारण त्यांनी सावकाराला फसवले, खोटे प्रॉपर्टीचे पेपर दाखवून त्यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतलेत, फ्रॉड केलं म्हणून मी इथे त्यांना अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते की ऋषिकेश काहीतरी करा ना. ऋषिकेश म्हणतो मी काही करू शकत नाही, कारण सारंग गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला शिक्षाही झालीच पाहिजे. तेव्हा सारंग आता इथे ऋषिकेश त्याला घेऊन येतो आणि पोलिसांच्या स्वाधीन करतो. पोलीस त्यांना अरेस्ट करून घेऊन जातात. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणतो की बेलचे पेपर तयार करून घेऊन आलो आहे, पण कुणीतरी घरातलं माणूस एक सोबत हवं आहे. तेव्हा इथे आता ऐश्वर्याला घेऊन जाणार. ऐश्वर्या काही जायला तयार होत नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते ऋषिकेश जातील ना. ऋषिकेश म्हणतो की अजिबात नाही, त्या माणसासाठी मी तिथे अजिबात जाणार नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते मी आहे ना, मी जाईन, मी माझ्या घरासाठी वाटेल ते करायला तयार आहे, त्यासाठी मी कुणाकडूनही काही अपेक्षा ठेवणार नाही आहे.